सौदी अरेबिया, टर्की आणि पाकिस्तान नवा नेटो तयार होतोय का? बोलता विषयमध्ये आपले स्वागत. आज आपण ह्याच एका मोठ्या घटनेविषयी बोलणार आहोत, जिथे सौदी अरेबिया, टर्की आणि पाकिस्तान हे तीन वेगवेगळे देश एकत्र आले आहेत. एकाकडे प्रचंड पैसा आणि ऑइल पॉवर आहे, दुसऱ्या देशाकडे अत्यंत मोठी नेटोची पॉवर आहे, आणखीन डिफेन्स इंडस्ट्री आहे, आणि तिसऱ्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे. आणि हे तिन्ही देश एका वेगळ्याच अग्रीमेंट मध्ये एकत्र आले आहेत. आणि या अग्रीमेंट मधलं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे की या तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर जर कोणी अटॅक केला तर तो या तिन्ही देशावर अटॅक केला असं मानलं जाईल. म्हणून प्रश्न हा पडतो की हा नवीन मुस्लिम नेटो तयार होतोय का? आणि यामुळे इराणच्या युद्धावर, अमेरिकेवर आणि भारतावर काही परिणाम होणार आहे का? तर यासाठी हे अग्रीमेंट काय आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. या अग्रीमेंट मध्ये या तीन देशांनी मिळून एक डिफेन्स अग्रीमेंट केलाय आणि त्याचा उद्देश एवढाच आहे की मिलिटरी कोऑपरेशन वाढवणे, समजा कोणी चौथ्याने हल्ला केला तर एकमेकांना सपोर्ट करणे. अर्थात ह्याला मुस्लिम नेटो हे म्हटलं गेलं नाहीये, परंतु अशी शक्यता पुढे होऊ शकते, हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. तिन्ही देशांमध्ये सौदी अरेबिया काय आणतो? सौदी अरेबिया हे 2 नंबरचं जगातलं ऑइल रिझर्व्हर आहे. ही सौदी अरेबियाची ताकद आहे. आणि या ऑइल रिझर्व्ह मुळे सौदी अरेबिया हे आर्थिक दृष्टीने अतिशय ताकदवर आहे. पण सौदी अरेबियाची कमजोरी पण आहे, ती म्हणजे तो अनेक वर्ष, सौदी अरेबिया हा देश अनेक वर्ष सिक्युरिटीसाठी अमेरिकेची हेल्प घेतो, अमेरिकेची मदत घेतो. आणि तीच मदत आता हे तीन देश जर एकत्र आले, त्यांचं अग्रीमेंट जे झालं आहे त्याच्यामुळे जे एकत्र आले आहेत, त्याच्यामुळे कदाचित सौदी अरेबियाला अमेरिकेची हेल्प कमी लागणार. या अग्रीमेंट मध्ये टर्की काय आणतोय? तर टर्की हे नेटोची मेंबर आहे. आणि दुसरं म्हणजे डिफेन्स मध्ये, म्हणजे ड्रोन बनवण्यामध्ये वगैरे टेक्नॉलॉजीमध्ये टर्की यांनी खूप प्रगती केली आहे. ही टेक्नॉलॉजी आणखीन नेटोची मेंबरशिप ही टर्कीची सगळ्यात महत्वाची ताकद आहे. म्हणजे सौदीची फायनान्शियल पॉवर आणि टर्कीची टेक्नॉलॉजी. मग पाकिस्तान काय आणतोय? पाकिस्तानमध्ये खूप सारं मोठं सैन्य आहे आणि दुसरं म्हणजे न्यूक्लिअर पॉवर, हे त्याचं सगळ्यात महत्वाची ताकद आहे. पाकिस्तान ही न्यूक्लिअर आर्म कंट्री आहे. परत सौदीमध्ये फायनान्स, टर्कीमध्ये टेक्नॉलॉजी आणि पाकिस्तानची न्यूक्लिअर पॉवर, असे हे तिन्ही देश आज एकत्र येतात आहेत. आता इराणचा प्रश्न. इराण सध्या सौदी अरेबियावर हल्ले करतोय. पाकिस्तानची आणखीन इराणची मैत्री आहे. तसंच ते एक जी बॉर्डर आहे, जमिनीची जी बॉर्डर आहे ते शेअर करतात. आणि दुसऱ्या ठिकाणी टर्कीवर सुद्धा इराण हल्ला करतोय. तर आता ह्या दोन कंट्रीजवर जर इराणने हल्ले केले, स्पेशली सौदीवर सध्या जास्त हल्ले होत आहेत, जर सौदीवर हल्ले केले तर हे तीन देश, जसं ह्या अग्रीमेंट मध्ये म्हटलंय की एकावर हल्ला म्हणजे आमच्या 3 देशांवर हल्ला, तर असे हे 3 देश एकत्र येऊन इराणवर हल्ला करतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न इराणला आता पडला असावा. आणि अर्थात त्यामुळे इराण हे थोडंसं कचकलंय म्हणता येईल, कारण इराणला आता सौदी अरेबियावर हल्ले करताना थोडासा विचार करावा लागेल. आणि सौदी अरेबियाला अमेरिकेचे बेस आहेत आणि अमेरिकेच्या बेसवरच्याच ह्याच्यानी सौदी अरेबियावर इराण हल्ले करतोय. तर ते हल्ले आता इराणला थांबवावे लागणार का? हा मोठा प्रश्न इराण समोर आहे. बरं, पाकिस्तान यामध्ये सौदी अरेबियाला साथ देणार का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे, कारण अग्रीमेंटच्या हिशोबाने पाकिस्तानने सौदी अरेबियाला साथ द्यायला पाहिजे. परंतु पाकिस्तान आणि इराण, जसं मी म्हटलं, ते जमिनीची एक बॉर्डर ही शेअर करतात. आणि इराणचे आणखीन पाकिस्तानचे संबंध सुद्धा चांगले आहेत. इराणनी पाकिस्तानला आणि पाकिस्ताननी इराणला भरपूर सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान हे सौदी अरेबियाला हेल्प करू शकेल का जर इराणने सौदी अरेबियावर अटॅक केला तर? हा सुद्धा एक मोठा प्रश्न उभा राहतो. अमेरिकेसाठी या अग्रीमेंटचा अर्थ काय? हा विषय खूप गुंतागुंतीचा आहे, कारण सौदी अरेबिया यांनी अमेरिकेची पूर्णपणे मदत घेतली आहे. अजून सुद्धा सौदी अरेबिया हे अमेरिकेच्या आर्मीवर अवलंबून आहे. पाकिस्तानची आणि अमेरिकेची सुद्धा खूप चांगली मैत्री आहे, कारण पाकिस्तान सुद्धा अमेरिकेवर बऱ्यापैकी डिपेंडेंट आहे. टर्कीचा तर प्रश्नच येत नाही, कारण टर्की हे नेटोची एक मेंबर आहे. त्यामुळे समजा हे सगळे जर एकत्र आहेत तर ही वेगळे अग्रीमेंट करायची काय गरज आहे?
हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. रशियासाठी या अग्रीमेंटचा काय संबंध आहे? रशियाला फायदा होईल की नाही? तर कदाचित रशियाला फायदा होऊ शकतो. तो असा की या 3 कंट्रीज एकत्र आल्या आहेत कारण त्यांना स्वतःची सिक्युरिटी ही स्वतः डेव्हलप करायची, अमेरिकेवर कमी अवलंबून राहायचंय आणि त्यामुळे ह्या 3 कंट्रीज, या स्ट्रॉंग 3 कंट्रीज एकत्र आल्या आहेत. रशिया सुद्धा अमेरिकेच्या जे विरुद्ध देश जातील त्यांना नक्कीच सपोर्ट करणार. तर हे जे अमेरिकेच्या विरुद्ध असा एक संघ तयार करतात आहे, त्याच्यामुळे नक्कीच रशियाला वाटत असेल की हे 3 देश सुद्धा आता अमेरिकेवर डिपेंडेंट नाही. जेवढे देश अमेरिकेवर डिपेंडेंट राहणार नाहीत तेवढा रशियाला फायदा होण्याचे, फ्युचरमध्ये फायदा होण्याचे चान्सेस नक्कीच आहेत. म्हणून ही जी अग्रीमेंट आहे ही कदाचित रशियासाठी फायदेशीर ठरू शकते. आणि भारताचं काय? भारतासाठी सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय आहे पाकिस्तान. तर भारतासाठी पाकिस्तानला सौदी अरेबिया आणखीन टर्की यांनी जर सपोर्ट केला तर अर्थातच पाकिस्तान हा स्ट्रॉंग देश बनतो. परंतु भारताची आणि सौदी अरेबियाची रिलेशनशिप खूप चांगली आहे. टर्की आणखीन भारताची रिलेशनशिप सुद्धा आता खूप चांगली आहे. परंतु जर भारत आणि पाकिस्तानमध्ये कधी जर युद्ध झालं तर सौदी अरेबिया हा पाकिस्तानचीच बाजू घेईल का? पाकिस्तानला सपोर्ट करेल का? आणखीन तसंच टर्की सुद्धा पाकिस्तानला सपोर्ट करेल का? आणि जर पाकिस्तानला सपोर्ट करणार असेल त्यांच्या अग्रीमेंट प्रमाणे, अर्थात करावी लागेल त्यांना कदाचित, आणि जर असं झालं तर भारताने पूर्णपणे तयारीत राहायला पाहिजे. त्यांची आर्मी आणखीन बाकी सगळे टेक्नॉलॉजी वगैरे स्ट्रॉंग करायला पाहिजे. तर हे चॅलेंज आहे भारतासमोर. तर ही जी अग्रीमेंट आहे त्याच्यामुळे देशामध्ये अनेक देशांमध्ये अनेक प्रश्न उठले आहेत. आणखीन ह्या अग्रीमेंटमुळे 3 हे जे देश आहेत ते अतिशय स्ट्रॉंग होणार आहेत. तुम्हाला या अग्रीमेंट विषयी काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज एवढंच. थँक्यू.